रेल्वे मार्गावर मागील काही दिवसांपासून लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाचे 3:13 वाजलेत. त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसतोय. सीएसएमटी स्थानकात बसवण्यात आलेल्या आधुनिक नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या नियमामुळे लोकल वाहतुकीची यंत्रणा कोलमडली होती. सदर यंत्रणेत रुळांवरील क्रॉसओव्हर संबंधित नियम शिथिल करण्याची मागणी मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे केली होती. त्याला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली असून आता नव्या यंत्रणेत पूर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून 70 मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा वेळापत्रकानुसार धावणार असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या 24 डब्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चं विस्तारीकरण केलं. त्याचबरोबर मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची हाताळणी सुरक्षित आणि संगणकीकृत प्रणालीतून व्हावी यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सीएसएमटीमध्ये लावली आहे. ही यंत्रणा बसवल्यापासून म्हणजे 2 जूनपासून रोजच लोकलची वाहतूक 15 ते 20 मिनिटं विलंबानं होते. लोकलचं वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन रोज काही लोकल रद्द करत असल्यानं गाड्यांना गर्दी वाढतेय. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू होते. सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस धावतात. दिवसाला सुमारे 1400 लोकल आणि 100 पेक्षा जास्त मेल एक्सप्रेस स्थानकातून ये-जा करतात. या गाड्यांना लवकर सिग्नल मिळत नसल्यानं लोकलच्या वाहतुकीचे मात्र 3:13 वाजलेत. त्यामुळे प्रवासी हैराण झालेत.